नांदेडमध्ये आषाढी एकादशी निमित्त भव्य माऊली दिंडी प्रति पंढरपूर दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। या दिंडीचे आयोजन प्रत्येक वर्षी करण्यात येते। ही दिंडी विठ्ठल रुक्मिणी मंदिर, संत नामदेव मंदिर परिसरातून शहरातील प्रमुख मार्गाने मोठा मारुती परिसरापर्यंत ही दिंडी काढण्यात येते। या दिंडीत वारकरी टाळ, मृदंग भजन करत सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांचे सर्व व्यक्ती सहभागी होतात। या माऊली दिंडीचे हे सलग 5वे वर्ष असून त्यामध्ये सर्वांचे मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य लाभते, अशी भावना यावेळी मुख्य संयोजक डॉक्टर रमेश नार्लावर यांनी व्यक्त केली। हे माऊली दिंडीचं आयोजन 5वं वर्ष आहे। सगळ्यांचं खूप सहकार्य, खास करून महिला मंडळांचं, ड्रेस कोडमधल्या महिलांचं आणि साध्या भजनी मंडळ महिलांचं खूप मोठा रिस्पॉन्स पाहायला मिळाला आम्हाला, जे आमच्या अपेक्षेच्या बाहेर होतं। लोकांना खूप आनंद येतोय। आत्ताच मला कमीत कमी 50 लोकांनी, पुरुष मंडळीने सुद्धा सांगितलं की आम्हाला पंढरपूरचा आनंद येतोय। बस ह्याच्यामध्ये मला असं वाटतं माऊलीचा आशीर्वाद आहे आणि आम्हाला साफल्य झाल्यासारखं वाटतं की लोकांना पंढरपूरचा आनंद येतोय। इच्छाही तीच होती की जे पंढरपूरला जाऊ शकत नाहीत अशा लोकांना एक काहीतरी छोटा आपण प्रयत्न, नवीन उपक्रम तो हातात घेतला आणि तो यशस्वी माऊलीच्या कृपेने झाला आणि सगळ्यांच्या सहकार्याने तो यशस्वी झाला। प्रत्येक येणारे आपले महिला, ताई, पुरुष मंडळी यांनी सहकार्य केलेलं आहे। त्या सहकार्याला मला असं वाटतं माऊलीचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि उत्तम असं भक्तिमय वातावरण होतं आणि सुंदर अशी माऊली दिंडीची शोभायात्रा झाली असं मला म्हणायचं आहे। ही माऊली दिंडी आम्ही सुरुवातीला संत नामदेव मंदिर, शिंपी समाज, तिथं विठ्ठलाचं मंदिर आहे आणि नामदेवाचं मंदिर आहे, तिथं आरती करतो आपण। आरती करून टावरजवळ येतो, टावरजवळ रिंगण करून पूर्ण शोभायात्रेची रचना करून तिथून मग सरळ पूर्ण बालाजी मंदिर, त्याच्यानंतर गुरुद्वारा चौरस्ता, पंचवटी हनुमान मंदिर, इथंसुद्धा लायन्स क्लबनं आपलं मोठं स्वागत केलेलं आहे। अनेक ठिकाणी अनेक संस्थांनी आपलं स्वागत केलेलं आहे। त्यानंतर हनुमानपेठ, त्याच्यानंतर SP ऑफिस चौक आणि शेवटी आता आपली प्रसादानी महासांगता स्वामी समर्थ मंदिर, कला मंदिरमध्ये होते।